आल्या मग शांताबाई, आपलं कटलं गिटलं बरोबर होतं ना? आला ना टाईम? हो भाऊ, तुमचं कटलं गिटलं मस्त मोठं झालं होतं. ऐसपैस बसायला भेटल्या बाईले. आज खुश आहे बाया तशा. भाऊ पण तुमची पोळ्यात मोठी वाढली भाऊ तुमची इच्छी. हो ना, लय वाढली आणि बोंडही दिसून राहिले, पण थोडेसेच दिसून राहिले म्हणा बोंड. तू उभे राहिले जागा नाही काऊन धिंगाणा धागाणा झाल्यासारखी दिसून राहिली भाऊ. काही नाही, या डुकरानं का म्हणला नुसतं बा, मीच तर हैराण झालो या डुकराई बाई. भाऊ मला तर टेन्शन झालं तुमची पराठी पाहून. तसं बोंड गिंड आहे बरे, पण म्हटलं याच्याच्या वेळेस लय आम्हाला हे जाईन बा, जड जाईन आता. लय आठवण तुमची आधी पराठी. थोडा वेचा कंप्लीट करून द्या. 35 एकराचा याचा आहे बाई, कसा आहे. आणि बाया तुम्ही करून द्याल तर होईल, नाही तर असंच जर सगळ्यांना म्हटलं तर आमचं कसं होईल. जाऊ द्या मग, शांताबाईचं कटलं असलं तर काही टेन्शन नाही आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मायावर सोडून द्या. बरोबर वेचून देतो आम्ही तुमचा सगळा कटल्या वाटल्या बाया. हो काकाजी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता. आमच्या इकडे सोडून द्या. मग जातो मी माया इकडल्या वाडीत जराशा तुरी आहे, तर मग तुरीच्या इकडे मी वलणं सुरू आहे, तर तिकडे जातो म्हटलं. तुम्ही इकडे वेचून घ्या मग. तुमची बैगी नाही का? तुम्हाला 2-2 कामं करावं लागते. बैगी आणत जा ना भाऊ. बाई मत घरी राहायची वाटते तुमची इच्छी. काय सांगू बाई तुम्हाला, घरच्याच तर कामं करावं लागते. ते को 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 करते मा मंगल. आणि त्याच्यात जर तुम्ही म्हणाल तर तिला इताना तर पहिले तिला घरीच एवढी ऊन लागते म्हणते बापा. उलीची बाहेर निघाली ऊनच लागते म्हणते बापा. काय त्या वाडीत काम कर. काय म्हणा, तुमची इथं चांगली जमीन आहे, काही याचे काम नाही पडत म्हणा. आमच्यासारख्या बाहेर या लागते आता कामागी मले. तुमची बायको लय नाजूक आहे वाटते बा. हो, लय नाजूक आहे बा माय बायको. कसं करता हो बाई शांताबाई, कशी कशी घेता वय? तू जिथं आहे तिथूनच सुरुवात कर आता. शांताबाई, तुमच्या वयाच्या मनानं तुमच्या भली तर तरी आहे हो बाई शांताबाई. शरीर काम केल्यानंतर तर राहते. मी तर काम करतो म्हणून आता माझ्याचा तुमच्यापेक्षा जास्तच भरते म्हणा. हा बाई, डॉक्टर लोकही सांगते शुगर गिगर झाली, बीपी गिपी झाली, जराशी हिंडत जा, फिरत जा. जरा फिरलं गिरलं निस्तुल पण आहे ते बा, असं म्हणते पण डॉक्टर लोक. तुम्हाला कायच्या गोळ्या घ्या नाही का हो? नाही तर म्हाताऱ्या बायाली निसते आता गोळ्या गिड्याच लागून राहिल्या. तुम्हाला नाही का तुमच्या वयाच्या मनानं? मला एकही गुई नाही माय. बरं झालं, नाही तर काय काय केलं असतं. घर चालवा लागते मला, सारं टेन्शन आहे ना. बरं झालं देवाच्या कृपेने मला गुई गिनी लागली एखादी. त्या वयात काय होते ना काय नाही, आम्हाला गुई लागून का काय माहित. आता काही कापूस आपल्याला सुचून नाही राहिला. जराशा आपण शेंगा गिंगा पाहून घेऊ, आपल्याला भाज्याला लागून ना. माय काकाजीच्या वावरात तर लट शेंगा आहे हो माय. जास्त हवऱ्यासारखं नको करू, लपकला वाटते त्या जीव त्याच्यावर आता शेंगावर पूर्ण. पण तुला सांगतो फक्त भाजीवर त्या तोड निघ आपल्या पराठीत लवकर व्हा. त्या काकानं लई विश्वास ठेवलाय म्हटलं आपल्यावर. हो शांता काकू, बरोबर तोडून घ्या. बरोबर मोकळ्या व्हा, जास्त काही तोडू नका. हा, जास्त हवरूपणा करण्यात काही अर्थ नाही आहे. कोणाला विश्वास ठेवला जेवढा की त्याचा बळी घेऊन ये. हो माय, बरोबर ओढा लवकर 2-4 लवकर काम झालं पाहिजे, नाही तर कापूस काहीच नाही होईन आपला. झाला का तोडणं? हा लवकर, जास्त काही तोडत बसू नका. निघा, आपल्याला आपल्या तासात घुसाचा आहे लवकर. माय ह्या वावरातला याचा तर निसता चिकटला जावं काऊन काय माहित. चिकट मार निघत नाही लवकर. काकू लय वेळ होऊन राहिला. चिकट आहे तर जरा, नाही तर रप आपली पात समोर गेली असती ना. पडलं असं मला तर वाटून राहिलं ह्या कापसावर, म्हणूनच चिकटला झाला ह्या. असंच काहीतरी होय होते. नुसते हातात दुखते माय काऊन तर. छबे, मी तुला नेहमीच पाहतो, तुला लोकांच्या वरात भली मागा राहायचं आणि हात दुखते, गोष्टी मारायचे तुला करता, आणि स्वतःच्या वरात तर भल्ली पाच समोर राहते हो तू. तेव्हा हात नाही दुखत, काही नाही, कोणासोबत बोलतही नाही, आणि दुसऱ्याच्या वरात भल्ली बोलतो तू. अशा तुम्ही टचकन बोलता बाप्पा. मी काय म्हटलं, माझ्या हात दुखून राहिला फक्त. झाला मग तुमचा टाइम? काय म्हणते मग? काही नाही बा, तुमच्या वरातला मोठा चिकट आहे बाप्पा. लय आम्हाला वेळ घेऊन राहिला आमचा विचाले. तुमच्या घरातलं खरंच काका लय चिकट आहे. 5 समोर नाही चालले.